राजा हो म्हणून अंगावर गुलाल घेणाऱ्या जरांगेंना परत आरक्षण मागायची वेळच का आली? अखेर फडणवीस सरकारांनी जरांगेंच्या तोंडाला पाणी पुसलं का? आझाद मैदान, वाशी मैदान या दोन्ही ठिकाणी अंगावर फेकलेला गुलाल तो खोटा होता का? अखेर जरांगेंच्या अशा काय मागण्या आहेत? जरांगेंना परत आरक्षण का करावं लागतंय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण बघताय गणेश बोलतोय. मित्रांनो, सर्वप्रथमतः मनोज जरांगे परत 30 मेला जे आहेत ते आंदोलन करणार आहेत त्याचं सांगितलं जातंय. परंतु या आंदोलन करायची वेळ जरांगेवरती का आली? ज्या वेळेस सरकारने मागच्या वेळेस जरांगेंच्या अंगावरती गुलाल टाकला, चोहीबाजीने सगळीकडे जरांगे जिंकल्याचं सांगितलं गेलं, परंतु आता त्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. या कुठल्या मागण्या आहेत ते जाणून घेऊयात सविस्तरपणे. सगळ्यात अगोदर पहिली मागणी ती होती ती हैदराबाद गॅजेटची. हैदराबाद गॅजेटनुसार सगळ्यांना जे आहे ते आरक्षण देण्यात यावं असं सांगितलं होतं. त्यानंतरनं सातारा, वाई इकड भागातील ज्या लोकांना त्या अटीनुसार आरक्षण देण्याचा मागण्याचा GR त्या दिवशी काढला गेला होता त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतरनं तिसरा पॉइंट हा झाला की आंदोलनामध्ये ज्या व्यक्तींनी जीव गमावला अशा व्यक्तींना सरकारने महावितरण असेल किंवा इतर काही गव्हर्नमेंट सेक्टर असतील, MIDC असेल, इथे जॉब द्यावे याची देखील जरांगेने मागणी केली होती. ती देखील मागणी झाली नाही. त्यानंतर जरांगेंची आणखीन एक मागणी आहे की जी मराठा समिती जरांगेंसाठी तयार केली होती, मराठा उपसमिती, ती समिती कॅन्सल करण्यात यावी. या समितीचं काहीही काम नाहीये. 1967च्या बेसिसवर OBCला कशा पद्धतीने तुम्ही आरक्षण दिलं? त्यानंतरनं जरांगे आता असं म्हणतायत की तुम्ही या मुद्द्यावरती आम्हाला जे आहे ते मराठवाड्यातील जे काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. 30 तारखेच्या आत जर हे कुणबी प्रमाणपत्र नाही भेटले 29 तारखेपर्यंत वाट बघू आणि त्यानंतर आपण 30 तारखेला उपोषण करू. या अगोदर मराठवाड्यातील काही लोकांना जे आहे ते आरक्षणाचे प्रमाणपत्र भेटलेले आहेत पण त्यांना व्हॅलिडिटी मिळालेली नाहीये, परंतु त्या व्यक्तींना व्हॅलिडिटी देण्यात यावी असे देखील जरांगेंची मागणी आहे. या सर्व मागण्या जरांगे परत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे मागतायत. मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे? हे सरकार जरूर जरांगेंच्या मागण्या मान्य करेल का आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल का हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका.